नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांना लावायच्या सवयी याच्यातील आज एक महत्त्वाची सवय आपण बघू आणि इंटरेस्टिंग आणि चांगली आकर्षक वेशभूषा करण्याची सवय. तर या जगामध्ये आकर्षक वेशभूषा आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच. प्रत्येकाला त्याची वेशभूषा, त्याचे कपडे, त्याचं राहणीमान हे आकर्षक असावं असं वाटतं आणि हे वाटणं साहजिकच आहे. अनेकदा फक्त ते कसं करावं हे कळत नाही. तर अनेक जणांची करायची इच्छा असून सुद्धा उपलब्ध नसणे किंवा कंटाळा करणे अशा अनेक कारणामुळे आकर्षक वेशभूषा करता येत नाही. वेशभूषाचं महत्त्व कपडे महाग आहेत की स्वस्त यावर अवलंबून नसून कोणता रंग कोणत्या रंगाबरोबर आणि कुठे वापरला जातो यावर अवलंबून असतं. व्यवस्थित वेशभूषा न केल्याने चांगल्या कपड्यातील मुलंही अजागळ वाटतात, तर बऱ्याचदा साध्या परंतु चांगल्या वेशभूषेत मुलं आकर्षक वाटतात. योग्य वेशभूषेची निवड करणं, त्याचा वापर करणं ही एक कला आहे. त्याचबरोबर अशी वेशभूषा सांभाळणं हे देखील तितकंच महत्त्वाची कला आहे. मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल? तर ज्यांची वेशभूषा चांगली असते त्या मुलांमध्ये कलात्मकता आपोआप वाढीस लागते. अशा मुलांना वेशभूषेचं महत्त्व कळायला लागतं आणि त्यांची वेशभूषा चांगली असते त्यांच्यात आपोआपच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असं भरलेला असतो आणि नीटनेटकेपणाने राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रामध्ये, समाजामध्ये आदराने बघितलं जातं. मग ही सवय कशी लावाल? तर मुलं जे कपडे घालतात ते स्वच्छ आहेत का इकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छ, नीटनेटके कपडे घातल्यानंतर नीटनेटके राहण्याची मुलांना आपोआपच सवय लागेल. ते स्वच्छ तर हवेत, चुरगळलेले वगैरे नको, चांगले प्रेस केलेले आणि छान असं व्यवस्थित हवेत. कपडेच समजा स्वच्छ नसतील, नीटनेटके नसतील, फाटके वगैरे नकोत आणि अगदीच लूज एक असं पण नको आहे, व्यवस्थित. आणि अनेकदा मग योग्य रंगसंगती कोणती वगैरे हे कुठलं ज्ञान मुलांना नसतं, पण या गोष्टीतनं आपोआप डेव्हलप होईल. मग यासाठी कुठला रंग कशावर जातो, कुठल्या कपड्यांमध्ये कोण चांगलं दिसतं हे मुलांना समजून सांगणं आवश्यक आहे. त्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या कपड्यांच्या वेशभूषेचं आपण निरीक्षण करायला हवं. कोणतं चांगलं, कोणतं वाईट याची जाणीव करून देणं आणि चांगल्या रंगसंगतीचं, चांगल्या वेशभूषेचं मनापासून कौतुक करणं हे सुद्धा केलं की त्यांच्यामध्ये जागरूकता आपोआपच येईल. बाहेरून आलेल्या ते कपडे बदलून ठेवणे, घरातले कपडे वेगळे ठेवणे, बाहेरचे कपडे घालायचे ते वेगळे ठेवणे, खास कार्यक्रमामध्ये वेगळी वेशभूषा करणे, मग त्याची तयारी आधीच कशी करून ठेवणे हे सगळं आपण मुलांना सांगायला पाहिजे. मग ही सवय त्यांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरते आणि पुढेही ड्रेसिंग सेन्स आणि फॅशन वगैरे हे बघूनही आणि ड्रेसिंग सेन्स वगैरे चांगला असेल तरी त्यांना कॉलेज लाईफमध्ये किंवा पुढेही याचा नक्कीच फायदा होईल. आता आणखीन एक सवय बघू, योग्य पद्धतीनं ऐकण्याची सवय. तर संवाद कलेमध्ये सर्वात मोठी कला कुठली असेल तर श्रवणाची कला. अनेक जण संवाद करताना एकतर्फी संवाद करतात, कारण त्यांना समोरच्याचं ऐकून घेता येत नाही किंवा लक्षपूर्वक आपण ऐकतोय हे कसं सांगावं हेही कळत नाही. जेव्हा समोरची व्यक्ती ही मनापासून ऐकत असते तेव्हा बोलणाऱ्यालाही उत्साह येतो, बोलणाराही मनापासून बोलतो. पण त्याच विरोधात जर ऐकणाऱ्याचं लक्षण असेल, त्याची देहबोली नकारात्मक असेल तर मात्र बोलणारा हा एकाग्रचित्त होऊन बोलू शकत नाही. बहुतांश मुलांना शाळेमध्ये किंवा कुठेही समोरच्याचं बोलणं ऐकताना अनेक काहीतरी गोष्टी त्या करत असतात, काहीतरी सवयी असतात त्यांना आणि कॉन्सन्ट्रेशनने ते ऐकत पण नाहीत. मग त्यावेळेस त्यांचं समोर लक्ष त्या गोष्टींमुळे इकडे तिकडं लक्ष असल्यामुळे ते नसतं आणि मग वहीतही मग काहीतरी लिहित बसतात किंवा अंगाच्या वेड्यावाकड्या हालचाली करत असतात आणि या सवयीमुळे मुलं शिक्षकांच्या किंवा बोलणाऱ्याच्या मनात ऑटोमॅटिकली नकारात्मकता निर्माण करतात. यासाठी योग्य पद्धतीने ऐकण्याची सवय मुलांना असायला हवी. मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल?
तर सर्वप्रथम मुलांची श्रवणशक्ती वाढेल, मुलांची एकाग्रता वाढेल. जी मुलं शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने ऐकून घेतात त्या मुलाविषयी शिक्षकाचं मत हे नेहमी चांगलं असतंच. या उलट जी मुलं ऐकून घेत नाहीत किंवा त्यांची देहबोली नकारात्मक असते त्यांच्याविषयी शिक्षकाचं मतही नकारात्मक असतं. आणि चांगलं ऐकून घेणाऱ्या मुलाविषयी शिक्षकांच्याच काय पण आजूबाजूच्या प्रत्येकांच्या मनात आदर असतो. बाहेरही आपण जेव्हा कोणी ऐकून घेतं व्यवस्थित शांतपणे तेव्हा ती व्यक्ती सर्वांची आवडती असती, फ्रेंड्समध्ये किंवा बाहेर कोणामध्ये पण. त्यामुळं ऐकून घेणं ही फार महत्त्वाची म्हणजे कलाच आहे. अगदी पती पत्नीच्या नात्यांमध्ये पण दोघांमध्ये कोणी किती काही जरी बोलत असेल आणि समोरचं ऐकून घेत असेल तर वादच येत नाही तिथे पुढे. आणि ह्या ऐकून घेण्याच्या जेव्हा मुलगा कॉन्सन्ट्रेशन शाळेतलं ते छानपैकी ऐकून घेईल ना तर ते पूर्ण डोक्यामध्ये एकदम छान जातं. आणि मग त्यांना अभ्यासाच्या वेळेस किंवा एक्झाममध्ये सुद्धा एकदम छान असा फायदा होतो. मग ही सवय कशी लावाल? कुठलीही गोष्ट ऐकताना आपल्या म्हणजे मानेची विशिष्ट हालचाल केली तर बोलणाऱ्याच्याला समोरचा आपला ऐकून घेतोय हे सहज समजतं. म्हणून माना वगैरे आपण डोलवायला पाहिजे. आणि अशी हालचाल कशी करावी, त्याचबरोबर डोळ्यांच्या अशा वेळेस कल्पकतेचा कसा वापर करावा, हात कुठे ठेवावे, शरीराची देहबोली कशी असावी, यावर जर मुलांची चर्चा केली तर आपोआपच मुलं जाणून बुजून जागरूकतेने ऐकताना या सवयीचा वापर करतील. बऱ्याचदा शरीराच्या अनावश्यक हालचाली केल्यामुळे बोलणाऱ्याला मुलांचं लक्ष नाही असं वाटतं. तर अशा हालचाली केव्हा करायच्या नाहीत याविषयी मुलांना सूचना जर दिल्या तर मुलं जास्त लक्षपूर्वक त्या गोष्टी पाळतात. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शाळेत शिक्षक शिकवत असताना मुलांना कसं बसायचे हे सुद्धा लक्षात येत नाही. पाठीचा कणा ताठ करून बसायला हवे, मध्ये मध्ये बोलू नये, शांतपणे ऐकावे, असे पण आपण आदनमधनं संदेश मुलांना द्यावे. आणि काही विचारायचं असेल तर तुम्ही बोटवरती करा, हे पण त्यांना आपण सांगू शकतो. म्हणजे आणि जास्त ऐकणं, श्रवण कला ही किती महत्त्वाची आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण पण अनुभवतोय. म्हणजे मी स्वतःही अनुभवलेलं आहे. खूप कॉन्सन्ट्रेशनने जेव्हा शाळेतले सर शिकवायचे तेव्हा मी ऐकायचे. नंतर मी कदाचित ते वाचलेलं पण नसेल पण तो इतकं छान की ॲटोमॅटिकली ते मला एक्झाममध्ये आठवून जायचं. कुठले आपण व्याख्यान ऐकतोय किंवा कुठलं जे काही ऐकतोय तेव्हा जेव्हा मनबुद्धी जेव्हा तिथे एकाग्र होते मग ते आपलं डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. आणि सबकॉन्शियस माइंडचे तर मिरॅकल्स आपल्याला माहीतच आहेत. ॲटोमॅटिकली सगळं मग ते कम्प्युटरमध्ये जसं फीड होतं तसं आपल्या ब्रेनच्या मेमरीमध्ये ते परमनंट फीड झालेलं असतं. आणि मग कुठेही बोलताना लिहिताना कशातही कुठेही त्याचा यूज होऊन जातो. धन्यवाद.